तर हिंदुत्वासह उद्धव ठाकरेंनी इतर मुद्द्यावरूनही एकनाथ शिंदेसह भाजपवर निशाणा साधलाय। ठाकरेंच्या या टीकेला एकनाथ शिंदेंनी कसं प्रत्युत्तर दिले आपण पाहूयात। इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा, कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचारानं पांघरुणात घेतलंस तू। मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःचं, मी असं म्हणेन, ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं, त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे देवेंद्रजींवर? आणि त्यामुळे लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे। अमित शहांचं मी जे बोललो ना ॲनाकोंडा, हा ॲनाकोंडा आता मुंबई गिळण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय। कोविडमध्ये देखील रुग्णांच्या तोंडची खिचडी गिळली, खोटी कोविड सेंटर उभी करून मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं। अशा लोकांनी अमित शाह साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे। आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत। ते सुद्धा जी काही त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत, कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर 1 लाच महत्व असतं, 2 आणि 3 ला काही महत्व नसतं। त्याच्यामुळे बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काही महत्व नाही महाराष्ट्र। 2 नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेलं आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही, घटनाबाह्य पद आहे, हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक म्हणायचे। आता मी उपमुख्यमंत्री आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।